नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पनवेलमधील एक महत्त्वाची बातमी. पनवेलमध्ये नदीत पोहायला उतरलेले 2 जण बेपत्ता झालेत. कासाडी नदीत उतरले हे 2 तरुण आणि पोहायला गेले. तिघांपैकी एक जण बाहेर आलेला आहे, त्याला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे, पण दोघांचा मात्र अजूनही शोध सुरू आहे. गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळला, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि अशा वेळी पाण्याचा प्रवाह सुद्धा वेगात असताना यांनी नसतं धाडस केलं आणि ते या पाण्यात उतरले. तिघे जण होते, तिघापैकी एकाला बाहेर काढण्यात यश आलंय, पण दोघांचा मात्र अजूनही शोध तिथं सुरू आहे. अग्निशमन दल तिथं पोहोचलेलं आहे आणि अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करून यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. प्रल्हाद ठाकूर आणि भाऊ बन्सारी या 2 भावांचा सध्या शोध घेतला जातोय. दोघेही बेपत्ता आहेत. पनवेल मधली ही घटना आहे. नदीत पोहायला उतरलेले होते हे तिघे जण, त्यातल्या एकाला वाचवण्यात यश आलेलं आहे, पण दुसरे 2 सध्या बेपत्ता आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली बोरोडी रोडवर दरड कोसळली आहे, तर रस्त्याला सुद्धा भेगा पडल्यात. गेल्या 2 दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं दरड कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. दरम्यान दरड कोसळल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अतिवृष्टी होत असल्यानं अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या असूट शिर्केवाडी इथं अतिवृष्टीने दरड कोसळून 3 घरांना धोका निर्माण झालाय. सुदैवानं कोणतीही हानी झाली नाहीये, परंतु 3 घरांना तडे गेल्यानं कुटुंबियांचं वेळीच स्थलांतर करण्यात आलंय. दरम्यान दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन 3 कुटुंबियांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलंय. रत्नागिरीतल्या या महत्त्वाच्या घडामोडींवर अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. शिवाजी, 3 दिवसापासून सतत पाऊस कोसळतोय. मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आधीच दिला होता, पण या पावसानं रत्नागिरीतली नेमकी काय दाणादाण उडवली आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले 3 दिवसापासून अतिमुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे या जिल्ह्यातल्या ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या नद्या दुतडी भरून वाहत आहेत. सकल भागामध्ये पाणी साचल्याचं आपण बघितलंय, परंतु आता या जिल्ह्यामध्ये दरडी कोसळण्याचा धोका सुद्धा आता निर्माण झालेला आहे. आज दापोली बुरोंडी या रोडवरती दरड कोसळलेली आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडीचा जो भाग आहे तो रस्त्यावर आला होता. हा जो कोस्टल हायवे आहे तो काही काळ तहकूब करण्यात आला होता. वेळीच मदत कार्य त्या ठिकाणी पोहोचलं, कुठल्याही हानीला सामोरे जावं लागलं नाही, परंतु त्यामुळे हा पूर्ण रस्ता खचलेला आहे, रस्त्याला भेगा गेलेल्या आहेत. अजूनही दरड कोसळते आहे. पावसाने थोडी उसंत घेतली होती, परंतु आता पुन्हा एकदा दुपारपासून पावसाला सुरुवात झालेली आहे. पुढील 2 दिवस अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही दरड कोसळेल आणि रस्त्यावर येईल, परंतु या ठिकाणी दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. अशाच प्रकारची दुर्घटना आजच आसोद येथे सुद्धा घडलेली आहे. 3 घरांना धोका निर्माण झालेला आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुद्धा दरड कोसळलेली आहे. रस्त्यावरती दरड कोसळलेली आहे, परंतु सुमारे 100 ते 150 फूट अंतरावरती जे 3 घरं होते त्या 3 घरांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तडे गेलेले आहेत. कधीही या ठिकाणची दरड जर का कोसळली तर त्यांच्या कुटुंबियाला धोका निर्माण होऊ शकतो. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही, कारण या ठिकाणी लोकांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. परंतु अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत ते वारंवार कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दाभोळमध्ये दरड कोसळली होती, उन्हवरे या भागामध्ये, वावघर या ठिकाणी सुद्धा दरड कोसळलेली आहे आणि 5 पंढरी या ठिकाणी सुद्धा दरड कोसळली होती. एका घरावरती दरडीचा भाग येऊन टेकला होता. परंतु अशा ज्या घटना आहेत त्या खरोखरच भीतीदायक आणि धोकादायक घटना म्हणाव्या लागेल. निश्चितच. पण शिवाजी, आता पाऊस थांबलाय का? पुढच्या काही दिवसातला पावसाचा नेमका अंदाज काय सांगण्यात आलाय? दापोलीमध्ये अजूनही पाऊस सुरू आहे. पावसाने रात्री 2 नंतर थोडीशी उसंत घेतली होती. सकाळी थोडाफार प्रमाणामध्ये पाऊस कमी आला होता, परंतु पुन्हा एकदा आता पावसाचा जोर वाढलेला आहे. दापोली तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये 400 मिली पावसाची नोंद झालेली आहे. 24 तासामध्ये 200 मिली एवढा पाऊस कोसळलेला आहे. धोधो पाऊस कोसळतोय. जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये 100 मिलीपेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे.
आणि दापोली सह सर्वच जिल्ह्यातले जे तालुके आहेत त्या सर्वच तालुक्यामधल्या ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्या दुतडी भरून वाहत आहेत. काल अर्जुना आणि कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. खेड मधल्या जगबुडी नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली होती. परंतु रात्री थोडी उसंत मिळाल्यामुळे या सर्व नद्या पूर्वपदावर आल्या होत्या. परंतु पुन्हा एकदा दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे या जिल्ह्यातलं जनजीवन कधी विस्कळीत होऊ शकतं. धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर